रामकृष्ण हरी माऊली. सर्वांना शुभ संध्या. माऊली, एका तरुण मुलीचा व्हिडिओ दुपारी सोशल मीडियावरती पाहिला आणि अक्षरशः खूप वाईट वाटलं तो व्हिडिओ पाहून. एक तरुण मुलगी सांगते, मी एका स्टॉपवरती माझ्या घरी जाण्यासाठी बसची म्हणा, रिक्षाची म्हणा, कशाची तरी ती वाट पाहत असेल. गर्दीचं ठिकाण होतं, असंख्य लोक आपापल्या कामामध्ये येण्या जाण्यामध्ये व्यस्त होते आणि त्याच ठिकाणी त्या मुलीच्या जवळ एक तरुण बाईकवरती येतो आणि तिला विचारतो की यायचंय का किंवा सोडू का. तर त्याच वेळेस त्या मुलीला ओळखीचा ना पाळखीचा आणि असा का विचारतो म्हणून तिला शंका आली, तिला डाऊट आला आणि तिनं त्याला लगेच उत्तर दिलं की जातोस की चप्पल काढू. हे तिचे उद्गार होते आणि तो तिला छेडण्याचा प्रयत्न करत होता. सर्व आजूबाजूला लोक त्या ठिकाणी होते, पण कुणीही तिच्या जवळ गेलं नाही, तिला विचारलं नाही आणि असं हा कोण आहे, हा तुला काय बोलतोय, असं कुणीही त्या ठिकाणी चौकशी केली नाही. त्या मुलीचे हे अनुभवाचे बोल दुपारी मी ऐकले आणि अतिशय वाईट वाटलं. जर रक्षकच जर असे भक्षक बनत असतील तर मुलींनी करायचं काय? घराच्या बाहेर पडायचं की नाही? शिकायचं की नाही? व्यवसाय नोकरी करायची की नाही? मग अशा मोठ्या मोठ्या घटना, वाईट अशा घटना घडतात आणि घटना घडल्याच्या नंतर संपूर्ण देशामध्ये मोर्चे निघतात, सगळं सोशल मीडियावरती ट्रोल केलं जातं, सगळं काही केलं जातं. पण भावांनो, माझ्या तरुण मित्रांनो, कृपा करून असं कुठलीही मुलगी असो, कुठलीही आई असो, कुठलीही बहीण असो, ती कोणाची ना कोणाची तरी बहीण असते, आई असते, मुलगी असते, ती शिकण्यासाठी तिचं तिचं वैयक्तिक ती धडपड करत असते. कृपा करून एखाद्या मुलीची जर कुणी छेड काढत असेल, तिला त्रास देत असेल, तर तुम्ही जरूर त्या ठिकाणी 1 मिनिट थांबा, तिथं इंटरफेअर करा, तिथं बोला की काय प्रकार आहे, काय प्रॉब्लेम आहे का. पण जर तुम्ही एखादी सुरक्षित ठिकाणी, गर्दीच्या ठिकाणी एखादी मुलगी सुंदर तोंडाला स्कार्फ बांधून उभी आहे, तिला तुम्ही जाणून बुजून त्रास देणं, तिची छेड काढणं, हे अतिशय वाईट आहे, दुर्दैव आहे. आणि हे कुठंतरी आपली मानसिकता, सर्व तरुणांची, सर्व माणसांची मानसिकता कुठंतरी ही मुलींबद्दल, महिलांबद्दल ही बदलली पाहिजे, असं या ठिकाणी मला असं वाटतं. एवढंच बोलायचं होतं. रामकृष्ण हरी. धन्यवाद माऊली.